मुलाची फरमाईश होती म्हणून आज ठरवलं की चला आज आलू पराठा बनवायचा. त्याचा खूप फेवरेट आहे. त्याला इतका आवडतो की तो बसल्या जागी भरपूर खातो आणि टिफिनला पण दे, आल्यावर पण दे, असे त्याची फरमाईश असते. तर इथे मी मस्त लसूण, मिरची, अद्रकची पेस्ट बनवून घेणार आहे आणि ते वाटण सगळं असं शिजवलेल्या बटाट्यांमध्ये असं टाकून देणार आहे आणि मस्त मिक्सअप करून मस्त त्याच्यावर कोथिंबीर पेरून मस्त मीठ वगैरे घालून असं चांगलं मिश्रण बनवून घ्यायचं त्याला चांगलं. तर तुम्ही ह्याला फोडणी पण करू शकता. राई जिऱ्याची फोडणी करू शकता किंवा नाही केली तरी असंही बॅटर खूप छान लागतं. आणि मस्त असं चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये भरपूर सारण भरायचं जेणेकरून मस्त बटाट्याचा फ्लेवर लागला पाहिजे आणि फक्त चपातीचंच नाही लागलं. काही काही लोक काय करतात की कमी सारण भरतात आणि त्याच्यामुळे ते फक्त चपाती लागते. म्हणून भरपूर सारण भरा आणि मस्त असं फक्त शिजवताना ना बटाटे तुम्ही एकदम असे मऊ शिजवू नका. आणि जरी असं शिजवले तुम्ही मऊ तर ते मॅश करून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून त्याला घट्टपणा येतो. तर ही एक टिप्स आहे माझी, जेणेकरून जर बटाटे खूप शिजले गेले तर तुम्ही त्याला मॅश करा चांगलं आणि थंड करून फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवा आणि मग ते सारण खूप छान घट्ट होतं आणि पिठामध्ये छानपैकी असं लाटलं जातं पीठ सारणासकट. आणि अशा प्रकारे हा आलू पराठा माझा रेडी आहे आणि मुलांना तो इतका आवडतो की ते बसल्या जागी भरपूर खातात व परत टिफिनलाही दे, घरी आल्यावरसुद्धा दे, अशी त्यांची फरमाईश असते. तर हा पराठा मस्त मुलं एन्जॉय करतील. मी तर असं एखादंच खाते कारण की मला इतकं आवडत नाही. तर आणि मी असंच प्रत्येक वेळेस मुलांच्या आवडीनुसार बनवत राहते. त्यांना जसं आवडतं त्या डिशेस मी त्यांना बनवून देते. ते खुश असले की मला खूप हॅपी वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो मम्मा यम्मी 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 करूनचा, ते शब्द ऐकायला मला खूप छान वाटतं. आणि मग मला अजून उत्सुकता येते की म्हणजे अजून हूर लागते की मी अजून काहीतरी वेगवेगळं बनवू मुलांसाठी. आणि अशाच मी बऱ्याच रेसिपी नेहमी ट्राय करत राहते वेगवेगळ्या आणि अशा मुलांना माझ्या खायला घालते. तर चला बाय.